नागपुरातील फुटाळा चौपाटी परिसरामध्ये घरगुती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेने वेगवेगळ्या भागामध्ये कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहे, कृत्रिम कुंड तयार केलेले आहे आणि ते कृत्रिम या कुंडामध्येच गणेश भक्तांकडनं गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी केलं जाते। नागपूर शहराचा विचार केला तर 216 ठिकाणी 419 पेक्षा जास्त कृत्रिम कुंड तयार करण्यात आलेले आहे। मोठ्या विसर्जनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारे तलावांमध्ये जलप्रदूषण होऊ नये म्हणून कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन जे आहे ते बाप्पाचं केलं जात आहे आणि हे विसर्जन जे आहे ती विसर्जन प्रक्रिया सुरू झालेली आहे। जड अंतकरणाने 10 दिवस पूजा अर्चना केल्यानंतर आपल्या बाप्पाला निरोप देताना आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। गणेश भक्त निरोप देत आहे आणि सगळ्या संपूर्ण शहरामध्ये घरगुती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।